आज आपण पाहणार आहोत बिर्याणी रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात करू। हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिर्याणी रेसिपी। तर इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे। त्यानंतर इथे खडे मसाले टाकायचे, जिरे, शहाजिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। खडे मसाले जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत नसतील तर ते तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आता इथे कांदा टाकायचा। इथे मी मोठी 2 स्लाइस कांदे कट करून घेतलेले आहेत आणि ते आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला हलकासा ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा रंग चेंज होईल आणि बिर्याणीला खूप छान स्मेल होईल। आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपला कांदा छान परतून तयार आहे आणि हवं तर तुम्ही ह्या कांद्याला तळून देखील घेऊ शकता, पण आपण झटपट बिर्याणी बनवणार आहोत। आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि 2 ते 3 तिखट मिरच्या आहेत, म्हणून मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत। ह्या देखील आपण यामध्ये टाकून घेऊ आणि तेलामध्ये परतून घेऊ। तुम्हाला जर तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। आता इथे पहा, कांदा छान ब्राऊन रंग झालेला आहे आणि मिरची देखील आपली छान तेलामध्ये परतून झालेली आहे। आता यानंतर आलं आणि लसणची पेस्ट टाकायची आहे। इथे मी 3 चम्मच मोठी आलं लसण पेस्ट टाकलेली आहे आणि हे छान आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कधी पण नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ करत असताना आपण त्यामध्ये आल्याची क्वांटिटी जास्त घ्यायची आहे लसणपेक्षा। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 मिनिट आपल्याला छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यानंतर यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। अर्धा चम्मच इथे हळद टाकली। इथे कश्मीरी लाल तिखट आहे ते देखील टाकलं आहे, जेणेकरून रंग छान येतो भाताला। आणि त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकणार आहे। मीठ चवीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। इथे 2 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊयात। आता साईडला मी बॉईल चिकन करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये बी हळद मीठ आहे, तर त्या अकॉर्डिंग आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे। तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला यामध्ये ॲड करू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने कट करून टाकायची आहेत। एकदम सोप्या पद्धतीने ही बिर्याणी बनवून तयार होते। आणि इथे मी फ्रेश गोड दही घेतलेले घरचं, ते अर्धी वाटी टाकत आहे आणि दही टाकून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मिक्स करून घेता होतं। इथे गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा आहे, जेणेकरून दही आपलं छान मिक्स झालं पाहिजे आणि दही असं फाटल्या गेलं नाही पाहिजे। आता इथे दही छान मिक्स करून झालेलं आहे। आता याला थोडंसं मी यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही। आता इथे मी पाणी टाकताना चिकन बॉईल केलेलं पाणी टाकत आहे आणि परत एक वेळेस आपण मिक्स करून घेऊया। एकदम सोपी पद्धत आहे ही बिर्याणी बनवायची, पण यानं टेस्ट बिर्याणीला अप्रतिम येतो। तुम्ही नक्की अशा पद्धतीने बिर्याणी घरी ट्राय करून बघा, एकदम यम्मी लागते। आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे आपण चिकन बॉईल करून ठेवलं होतं ते चिकन ॲड करणार आहे। चिकन मी सुरुवातीला बॉईल केलं होतं, अगदी हळद, मीठ, मिरची, कांदा एकदम साध्या पद्धतीने मी त्याला पहिलेच थोडंसं बॉईल करून घेतलेलं होतं, जेणेकरून बिर्याणीमध्ये एकदम चिकन सॉफ्ट होईल। आता इथे थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून प्रत्येक राईसला हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे। हे पहा, एकदम छान आपलं आता हे मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये 1-2 मिनिट छान याला मस्त आपण वाफवून घेऊयात आणि त्यानंतर मी यामध्ये चिकन टाकणार आहे। चिकन तुम्ही किती घेताय त्यावरती अवलंबून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। इथे मी 500 ग्राम चिकन घेतलेले आहे बॉईल करून, ते यामध्ये आपण टाकून घेऊयात। तुम्हाला जर इथे बासमती राईस यूज करायचा असला तर तुम्ही बासमती राईस देखील इथे यूज करू शकता। इंद्रायणी जो तुम्हाला आवडेल तो तांदूळ इथे तुम्ही यूज करा, परंतु मी इथे तांदूळ कोलम वापरलेला आहे। कोलमची बिर्याणी अगदी छान लागते। आता इथे छान आपला मसाला एकदम एकजीव झालेला आहे, छान तेलही देखील त्याला साईडला सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण चिकन टाकूयात। चिकन आपण अगदी थोडंसंच बॉईल करून घ्यायचं आहे, ओव्हर कुक करायचं नाही। आणि जेव्हा आपण कुकरला सिटी करू तिथे देखील चिकन आपलं व्यवस्थित शिजणार आहे, त्यामुळे चिकन हलकंसं 4 ते 5 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊयात।
1 ते 2 मिनिट याला छान चिकनला सगळा मसाला लागेल इथपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. इथे तांदूळ मी स्वच्छ साईडला धुवून ठेवलेले होते. इथे 500 ग्राम चिकन घेतले, त्या अकॉर्डिंग मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे देखील आपण छान मिक्स करून घेऊयात. आता इथे पाणी टाकताना आपण तांदूळ जितके होते तितकंच पाणी टाकणार आहेत. मसाल्याचं देखील थोडंसं पाणी आहे, चिकनच्या ग्रेव्हीचं देखील थोडंसं पाणी आहे. आता इथे वरून आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवा, इथे मी वरून फक्त 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे कुकरचं झाकण आणि शिट्टी लावू. इथे मी 2 शिट्टी करून कुकर थंड होऊ दिलेले, हलकंसं म्हणजे जोपर्यंत आपल्याला कुकरचं झाकण उघडता येत नाही तिथपर्यंत आपल्याला त्याची वाफ जाऊ द्यायची आहे. आता इथे पहा, एकदम सुटसुटीत आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. इथे पाहू शकता चिकन आणि भात अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. कधी कुकरची शिट्टी करताना आपल्याला भात आणि चिकन दोनच शिट्टी करून घ्यायची आहे, नाहीतर चिकन आणि भात दोन्ही पण ओव्हर कुक होईल. आता हे पहा, एकदम आपलं छान व्यवस्थित बनवून तयार झालेली. आता वरून मी कोथिंबीर टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. इथे मी रेड कलरची कॅप्सिकम टाकत आहे, जेणेकरून बिर्याणी खाताना आणि दिसायला पण एकदम छान दिसते. स्लाइस केलेले लिंबू आणि बिर्याणीची चव पण खूप छान होते आणि दिसायलाही खूप छान दिसते. हे बघा, आता मी एका प्लेटमध्ये याला सर्व करत आहे. आता ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि विशेष म्हणजे याची चव खूप छान लागते. आपण रेग्युलर जी बिर्याणी बनवतो किंवा दम बिर्याणी बनवतो त्यात वेळही खूप जातो आणि चवही एवढी विशेष लागत नाही, पण ह्या बिर्याणीची चव 1 नंबर लागते. आता मी प्लेटमध्ये सर्व काढून घेतलेली आहे. आता वरून कोथिंबीर, लिंबू हवं त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता किंवा वरून त्याला डेकोरेट करू शकता. इथे मी रेड कलरची कॅप्सिकम टाकलेली, लिंबू, कांदा आणि ही सर्व करताना मी आळणी रस्सा आणि दह्याचा जो रायता बनवलेला होता मी त्याच्यासोबत सर्व केलेली आहे. अगदी मस्त टेस्ट बनवून तयार झालेली होती. इथे साईडला मी दह्याचा रायता बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि इथे आळणी रस्सा. ह्या दोन्ही कॉम्बिनेशनसोबत बिर्याणी 1 नंबर लागते. ही बिर्याणीची डिश पाहूनच माणसाला खावं वाटते. 1 नंबर बिर्याणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी सोनाली सिंपल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा सोप्या पद्धतीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर तोपर्यंत बिर्याणी करून पहा, एन्जॉय करा. चला, बाय बाय.